लोकवाणी न्यूज, जनसामान्यांचा आवाज। नमस्कार, मी चंद्रकांत नागराव घाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य, नांदेड। मी सध्या देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे। तेव्हा सदर उमेदवारी मागत असताना मी देगलूरला प्रॉपरला 1987 पासून राहतो। माझा देगलूरशी खूप मोठा जनसंपर्क आहे आणि मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे पंचायत समिती सदस्य सुद्धा होतो आणि विधानसभा मुखेडला मी फार कमी मताने हारलो। त्यामुळे माझा इतर अशी आमच्या मतदारसंघातल्या जनतेशी खूप मोठा संपर्क आहे। त्यामुळे या देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही ह्या 2009 पासून मागासवर्गीयासाठी राखीव राहिलेला आहे, तेव्हा ह्या 15 वर्षाच्या काळामध्ये ह्या इथं झालेल्या आमदारांनी जे काही विकासाची कामं केली त्याचा जर आपण विचार केला तर आजपर्यंत बिरोली आणि देगलूर हा मतदारसंघ अतिशय विकासामध्ये मागे राहिलेला आहे। म्हणून ह्या इथला विकास साधायचा जर असेल तर इथं ह्या झालेल्या आमदारांपेक्षा एखादा नवीन माणूस इथं जर आमदार झाला तर निश्चितपणे ह्या मतदारसंघाला दिशा देऊ शकते असं मला वाटल्यावरून मी या मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। मित्र, या पक्षाकडे मी गेल्या 2014 पासून काँग्रेस पक्षाचं काम करतो। याच्यापूर्वी मी अपक्ष जिल्हा परिषद सदस्य होतो, अपक्ष पंचायत समिती सदस्य होतो आणि आता मी काँग्रेस पक्षाचं काम करत असल्याने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे। तसेच माझ्याबरोबर माझा मित्रपरिवारही या मतदारसंघातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मातंग आणि बौद्ध समाज आहे आणि इथं मागासवर्गीयांची संख्या जास्त असल्या कारणाने शासनाने हा मतदारसंघ राखीव केलेला आहे। म्हणून ह्या राखीव मतदारसंघामधून आणि आज अलीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा खूप मोठा बोलबाला असल्या कारणाने या भागातील उपेक्षित जी कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी मला काम करण्याची संधी मिळावी ह्या उद्देशाने जवळपास 30 ते 35 लोकांनी काँग्रेस पक्षाकडे, काँग्रेस पक्षाचे जे मित्रपक्ष आहेत जसं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांच्याकडे मागितलेले 30 ते 35 कार्यकर्ते आमचे आहेत। त्या 30-35 कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितल्याच्या नंतर आता अलीकडेच 2 दिवसापासून एक अशी चर्चा आहे की या मतदारसंघाचे काही माजी आमदार आहेत की जे इथं अगोदर आमदार होते आणि मागील जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 40,000 मताने हारलेले आहे आणि 40,000 मताने हारल्याच्या नंतर त्या माणसाला काँग्रेसमध्ये एंट्री देऊन मागच्या दारातून त्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याचा प्रयत्न वरच्या लेवलला होत आहे असे काही लोकांकडून ऐकवत असल्यामुळे मला आज तुमच्यापुढे पत्रकारांपुढे येण्याची आवश्यकता वाटली आणि मला काय वाटते मी ते तुमच्यासमोर मांडून तुम्ही समाजापर्यंत पोहोचावं अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती राहणार आहे। हा काँग्रेस पक्ष हा सामान्य माणसांचा पक्ष आहे आणि जेव्हा आपल्या भारताची राज्यघटना तयार झाली तेव्हा एक उपेक्षित समाज मागासवर्गीय माणसं येतात। या सगळ्या मागासवर्गीय माणसांना या राजकीय पदावर जाऊन तो निर्णय प्रक्रियेमध्ये या समाजाला सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे। त्या तरतुदीनुसार आमच्या ह्या 30-35 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे, परंतु काँग्रेस पक्षाकडून या माजी आमदाराला एंट्री देऊन जे माजी आमदार त्याच्या अगोदरही 2-3 पक्ष बदललेला आहे। अगोदर तो शिवसेनेत होता, त्यानंतर भाजपमध्ये आला, आता तो काँग्रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय। हे जसं सरडा जसा रंग बदलतो त्याप्रमाणे रंग बदलणारा हा माणूस पुन्हा काँग्रेसमध्ये येऊन या गोरगरीब माणसाच्या हातातले आमदारकी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून आमचा त्याला विरोध आहे। जी माणसं हा महाविकास आघाडीचा विकासाचा विचाराचा जो तंबू होता तो तंबू उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ह्या माझ्या आमदारांनी केलेला आहे, तेव्हा हा तंबू राखून ठेवण्याचं काम आम्ही उपेक्षित जे आता 30-35 लोकांनी जे उमेदवारी मागितलेली आहे त्यांनी आम्ही हा तंबू विकासाचा दाबून ठेवलेला आहे। त्यामुळे आता या माझ्या आमदाराला आता असं वाटतंय की इथं सहजरित्या महाविकास आघाडीचा माणूस निवडून येऊ शकतो, तेव्हा आपण त्या महाविकास आघाडीत मागितलेले तिकीट मागितलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा मी आर्थिकदृष्ट्या सबळ आहे, मी तिथे गेलो तर मला निश्चितपणे उमेदवारी मिळू शकते आणि मी पुन्हा एकदा आमदार होऊ शकतो। आणि मी जर आमदार झालो तर ह्या मतदारसंघात नंबर 2चे धंदे डेव्हलप करायचे, वाळूची तस्करी करायची आणि वाटेल तिथं प्रॉपर्ट्या जमा करायच्या अशा उद्देशाने तो प्रेरित झालेला आहे आणि तो बघ आमच्या ह्या काँग्रेस पक्षामध्ये येऊन आमची ही जी विचारधारा आहे विकासाची आणि महाविकास आघाडीची ती कशी मोडीत काढता येते आणि आपला स्वतःचा कसा विकास करून घेता येते यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरित झालेला माणूस इकडे येत असल्यामुळं या उपेक्षित माणसावर खूप मोठा अन्याय होणार आहे। म्हणून माझी एक स्पष्ट भूमिका अशी राहणार आहे, ज्यांनी हा महाविकास आघाडीचा तंबू जसा रोखून ठेवलेला आहे, दाबून ठेवलेला आहे, आजपर्यंत उडू दिलं नाही आणि जी माणसं हा तंबू उद्ध्वस्त करण्यासाठी आमच्या तंबूवर खूप अनेकदा त्यांनी आमच्यावर हल्ले केलेले आहेत
परंतु आम्ही ते हल्ले परतवून लावू. जसं उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, महाविकास आघाडीकडून आम्ही मागच्या वेळेस आदरणीय कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांची लोकसभेची निवडणूक लढलो. त्यावेळेस बाळासाहेब उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, या सर्वांनी मिळून कोणीच आम्हाला नेता नसताना सुद्धा आम्ही माननीय कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांना चांगल्या मताधिक्याने ह्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला निवडून आणलं. म्हणून आमची विनंती राहणार आहे, असा हा जो आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी रंग बदलून सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा आमदार जर काँग्रेस पक्षात येत असेल आणि ह्या उपेक्षित माणसांना जर उमेदवारी मिळणार नसेल, तर मी या उमेदवाराच्या विरोधामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझी बंडखोरी करून उमेदवारी ठेवण्याचा माझा 100% प्रयत्न राहणार आहे. म्हणून मी माझी पक्षालाही विनंती आहे आणि जे आमच्या आघाडीचे जे काही मित्रपक्ष आहेत त्या सर्वांना विनंती अशी राहणार आहे, ज्यांचा कोणी निष्ठावंत कार्यकर्ता असेल, ज्या पक्षाला इथे जागा लढवण्याची परवानगी मिळाली त्या पक्षाकडून त्यांच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी आणि त्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून पूर्णपणे माझी सर्व सामदाम दंडासहित पूर्ण ताकद लावून निवडून आणण्याचं काम मी निश्चितपणे करतो, असं मला ठामपणे यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून या देगलूर बिलोली मतदारसंघातील सर्वसामान्य माणसापर्यंत जाण्याचं काम आम्ही करत आहोत. मी आता बऱ्याच गावांना भेटी दिलेल्या आहेत, बऱ्याच लोकांचा संपर्क झालेला आहे. लोकांनी आता कुठल्याही परिस्थितीमध्ये एक नवीन माणूस शोधत आहे. दोन्ही आमदाराला त्यांनी बघितलेला आहे. म्हणून एक नवीन माणूस जर मिळाला तर निश्चितपणे लोक त्याला आघाडीच्या वतीने निवडून देण्याच्या तयारीमध्ये आहेत. म्हणून आघाडीने यावेळेस महाविकास आघाडीकडून आमच्या ह्या 33पैकी कोणाही माणसाला द्यावं आणि जर समजा ह्या 33पैकी माणसाला दिलं नाही तर निश्चितपणे माझी बंडखोरी राहील, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. राज्यात समजा तुम्हाला आदेश दिलेला आहे की तुम्ही यांच्यासोबत तुम्हाला काम करा, तर तुम्ही त्यांच्यासोबत पाठीशी राहाल का? नाही. महाविकास आघाडीमध्ये जी माणसं मागच्या काळामध्ये आम्ही मातंग आणि बौद्ध समाजाची माणसं आहोत, जेव्हा राखीव असेल तिथंच आम्हाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे. इतर जे ठिकाणी लढवत येते पण आमची आर्थिक परिस्थिती तशी नाही. पण आम्ही जर समजा जिथं आम्हाला अधिकार आहे तिथे जर तुम्ही आम्हाला सामावून घेणार नसाल तर तुमच्या आदेशाचं आम्ही पालन करणार नाही. या मतदारसंघामध्ये बौद्ध आणि मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे. ज्या आयात करून तुम्ही आम्हाला उमेदवार देणार आणि ह्याचं काम करावं म्हणत असाल तर आम्ही किती वेळेस तुमचा तंबू राखून ठेवायचा. ज्या वेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या असतील, नगरपालिकेच्या असतील किंवा विधानसभेच्या असतील किंवा लोकसभेच्या असतील, जेव्हा ओपन कास्टच्या माणसाला जेव्हा ती जागा सुटते तेव्हा आम्ही त्यांचा प्रचार करतो. हिरिरीनं आम्ही काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडीसोबत राहण्यापर्यंत सगळ्या निवडणुका जिंकायला मदत केलेली आहे. आणि जेव्हा आम्हाला कुठं संधी मिळते त्या ठिकाणी अल्पसंख्याक ज्या माणसाची जातच या भागामध्ये नाही, जो माणूस भ्रष्टाचारी आहे, गेल्या निवडणुकीमध्ये 40,000 मतांनी जो हारलेला आहे, त्या माणसाला जर तुम्ही उमेदवारी देणार असाल आणि वरून जर तुम्ही त्याचं काम करा म्हणून आदेश देत असाल तर आम्ही ते आदेश मान्य करणार नाही आणि मग तेव्हा आम्ही बंडखोरी करून उमेदवारी ठेवून निवडणूक लढवाल हे 100% होतं. 30 इच्छुक आमदार में से एक इच्छुक उम्मीदवार बंडखोरी करा तो उससे सामने वाले पे क्या असर पड़ेगा? नहीं, ये ऐसा नहीं होगा. जब हम 30 में से, अभी मैं बोल रहा हूँ 30-35 जो लोग हैं वो 30-35 में से जिसी को मिलेगा आपके साथ के साथ 3 इच्छुक उम्मीदवार मौजूद है अभी? नहीं, अभी तो ये इतने ही है, मगर बाकी के सबके साथ मेरी बात हुई है. आपके साथ आने को तैयार है? हाँ, सबके साथ मेरा डिस्कस भी हुआ है और सब लोग बोल रहे हैं अपने में से किसी को भी मिला तो हम उसके साथ में काम करने वाले हैं. अगर अपने में से किसी को नहीं मिला, आयात उम्मीदवार को अगर उम्मीदवारी मिल गई तो हम सब एक जगह आकर के मेरे पीछे रहने वाले हैं. नहीं तो सभी लोग बंद करेंगे या फिर आप अकेले करने वाले हैं? नहीं, मैं ही करने वाला हूँ. सर, आता एकूणच तुम्ही जसं एक आरोप केला त्यांच्यावरती की त्यांनी वाळू तस्करी म्हणा, जे काय अवैध धंदे त्यांनी आतापर्यंत देगलूर तालुक्यामध्ये हाहाकार माजवलेला आहे, असं एकूण तुम्ही आरोप करताय. तर ते ह्या संदर्भामध्ये तुम्ही वरिष्ठांना या संदर्भात सांगितले का? नाही, आता वरिष्ठाकडे आज आम्ही आमचे सिस्टमला घेऊन जाणार आहोत आणि हे सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर अगोदर घातलेल्या आहेत आणि आम्ही घातल्यापेक्षा त्यांनी जे सर्व काही बघितलेलं आहे, त्यांना जेव्हा विरोध झाला तुम्ही बघता, अशोकराव चव्हाण जेव्हा काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस काँग्रेसचे असताना सुद्धा त्यांनी काळे झेंडे दाखवले होते अशोकरावांना. तर त्यांची सगळी बंडखोरी, त्यांचं वागणं हे सगळं पक्षाला माहीत आहे आमच्या आणि पक्ष निश्चितपणे त्यांच्या विरोधामध्ये होता. पण आता केवळ आमच्यामध्ये हे 30-35 माणसामध्ये आजपर्यंत कोण्याही माणसाकडे एवढे पैसे कमवण्याचं साधन मिळालेलं नाही. त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून त्याच्याकडे पक्ष सध्या आकर्षित झाल्याचं ऐकिवात आहे. म्हणून आम्ही त्याला विरोध करण्याच्या दृष्टिकोनाने आज पत्रकार परिषद. काही दिवसापूर्वीच आताच भास्करराव पाटील सदगावकर यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी काही जणांचं नाराजगी होती. त्यामध्ये ते नाराजगी असताना देखील काही दिवसाच्या नंतर
थोडं बंद करत. हां नाराजगी असताना नंतर देखील त्यांनी वरिष्ठांकडे जाऊन भेटून पक्षप्रवेश करून घेतला. मात्र इथल्या जे काही स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत महाविकास आघाडीचे त्यांनी तर स्वीकारलंच. तर असाच प्रकार सुभाष साबणेबद्दल होणार नाही. सुभाष साबणेविषयी जे त्यांनी स्वीकारले त्याचे हाल बघा तुम्ही. मी त्यांच्याविषयी तुम्हाला सांगणार नाही. पण तुम्ही ज्यांनी ज्या पक्षात गेले त्या पक्षाच्या काल परवा दिवशी कार्यक्रम झाला त्या व्यासपीठावर जुने निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचं तुम्हाला दिसलं असेल तर तुम्ही मला सांगा. एकही निष्ठावंत कार्यकर्ता त्या पार्टीमध्ये त्या कालच्या कार्यक्रमाला दिसला नाही. म्हणून हे माणसं त्याच्यात समावेश नाही. जर समजा असंच झालं, जर साबणेला जर वरच्या लेवलवरून जर त्यांनी पक्षात घेतलं तर आम्ही निश्चितपणे त्यांच्या कार्यक्रमाला किंवा त्यांच्या निवडणुकीत सामील होणार नाही. आता आम्ही त्यांच्या कुठल्याही आदेशाचं पालन न करता आमची बंडखोरी निश्चित राहील. आपण आता सांगितल्याप्रमाणे जे 33 उमेदवार आहेत आता सद्यस्थितीला, आपण सर्वजण एकमताने ही भूमिका घेत आहात का? बरोबर आहे. आमचे जेवढे अपेक्षित माणसं आहोत आम्ही जे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, मग ते उबाटाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, आम्हा उपेक्षित माणसाला जर समजा न्याय मिळाला नाही तर आम्ही सगळे एकत्र येऊ. आमच्यामधून कुणी बी एक माणूस बंडखोर ठेवून त्याच्यासोबत राहू. आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.